सलामीची जोडी खेळपट्टीवर दाखल झाली. उत्कर्ष दिवा टीमच्या दरम्यान यश आणि विराज. पहिला बॉल विकी बोईरचा, वेगवान तेज तरार बॉल. पहिला बॉल डॉट बॉल आलाय. चांगला बॉल रिलीज झालाय. चांगला टप्पा विकी बोईरच्या दरम्यान पहिल्या बॉलवर. यावेळचा बॉल चांगला स्ट्रोक, तिथे फिल्डर येतोय बॉल पर्यंत आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. विकीच्या दुसऱ्या बॉलवर इथून मात्र यशच्या बॅटमधनं चांगला स्ट्रोक, चाबूक फटका हा येतोय चौकार. यावेळचा बॉल मिस्टाबिंग स्ट्रोक, एक सिंगल कंप्लीट झाली. एकच धाव. चांगलं क्रिकेट सध्याच्या घडीला यशच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न केला जातोय. टीमची धावसंख्या 5 रन्स. चांगला स्ट्रोक, ऑन साइडला फटका तर चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन देखील देता येणार आहे. चांगला थ्रो येतोय. एक धाव. कमबॅक केले विकी भोईरने. चौकार आल्यानंतर टप्पा बदलवला, लाईन बदलवली. 4 बॉल रिलीज झालेत आणि 6 धावा आतापर्यंत विकी भोईरने आपल्या टीमसाठी खर्च केल्यात. ही ताकद आहे अयान शिलेबन मचिंद्र स्मृती धारावेची गोलंदाजी. आणखीन एक सिंगल बायच्या स्वरूपात. शेवटचा एक बॉल. यावेळचा बॉल मिडल ऑफ द बॅट. व्हॉट अ स्ट्रोक, ब्युटिफुल षटकार यशच्या बॅटमधनं. विकीच्या शेवटच्या बॉलवर प्रहार केलाय. स्क्रीनवर पाहू शकाल. ओव्हर पिच हा बॉल होता. राईज जरूर झाला, स्वतःसाठी जागा बनवली यशने आणि एक अफलातून फटका खेळत असताना ओव्हरची समाप्ती केली. टीमची धावसंख्या 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. तर 13 धावा झाल्यात, माफ करा. सचिन नाईक दुसरं षटक. चांगला बॉल घोषित रिजन मध्ये हा बॉल दाखल झालाय. डबलचा बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक, बॉल हवेत. विकी बॉल खाली येतोय आणि बॅट्समन झालाय बाद. पहिली विकेट इथून पडली जाते. उत्कर्ष दिवा या टीमच्या दरम्यान मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा फेस ओपन जरूर करायचा होता. शॉर्ट पिच बॉल. बॉटमला बॉल लागल्यानंतर बराच वेळ हवेत होता. स्वतः यष्टीरक्षक बॉल खाली. विकी आलाय आणि इथून मात्र चांगली कॅच. बॅट्समन इथून मात्र राकेश बाद झालाय. आणखीन एक विकेट पडत असताना रनआउटच्या स्वरूपात. टीमची धावसंख्या 17, 2 गडी बाद. तर नवीन बॅट्समन गौरव
शेवटचा बॉल. तर चला खेळ थोडासा स्पीडली चालू ठेवा. जेव्हा बॅट्समन आऊट होतो तेव्हा नवीन बॅट्समन लवकर मैदानावर पाठवा बॅटिंग करत असताना टीम. तर षटक क्रमांक दुसरे इथे संपले. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. टीमची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 रन्स. षटक क्रमांक तिसरा. तर त्याचबरोबर हेमंतजी पाटील यांचं देखील इथं आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेनिमित्ताने. वेलकम हेमंतजी पाटील. तर षटक क्रमांक तिसरा गोलंदाजी ट्रॅकवर भावेश नाईक. पहिला बॉल यसचा आणि यसने हा बॉल उडवलाय. बिग 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 व्हेरी बिग हिट षटकार. भावेश नाईकचं स्वागत केलंय षटकाराने. मागील मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवर षटकाराने स्वागत झालं, परंतु तेव्हा कमबॅक केलं होतं भावेश नाईकने. या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉलवर षटकार आलाय. या ओव्हरमध्ये देखील कमबॅक होईल का हे पाहणं इम्पॉर्टंट असणार आहे. टीमची धावसंख्या 23. नेक्स्ट बॉल. चांगला बॉल, डॉट बॉल. टप्पा पकडलाय भावेश नाईकने. थोडासा मागे खेचला बॉलला. ही ताकद आहे भावेश नाईकची. बॅटची एज. बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. टीमची धावसंख्या आतापर्यंत 24 धावा. आणखीन एक चांगला बॉल भावेशच्या दरम्यान. कमबॅक झाले भावेश नाईकचं या ओव्हरमध्ये. षटकार आल्यानंतर आणखीन एक डॉट बॉल येतोय. 2 चेंडूचा खेळ इथून शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल. आणखीन एक चांगला बॉल, परंतु हा बॉल चाललाय घोषित रिजन मध्ये. शेवटचा बॉल. तर व्हाईट बॉल. व्हाईट +1. 2 धाबा धावफलकावर ऍड केल्या जातील. टीमची धावसंख्या 27 धाबा. शेवटचा बॉल शिल्लक आहे. आतापर्यंत 9 धाबा या ओव्हरमध्ये. 10 धाबा या ओव्हरमध्ये आल्यात आणि हे षटक देखील समाप्त झाले. तर 3 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झाला आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 27 धाबा. 27. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कामेश नाईक. मागील मॅचचा हिरो कामेश. शेवटचं स्पेल हाताळत असताना डेथ ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी होते कामेश नाईककडनं. यावेळेचा बॉल. व्हाईट बॉलचा इशारा जर आला एम्पायरच्या दरम्यान. टीमची धावसंख्या 28 धावा या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगला बॉल कामेश नाईकचा. डॉट बॉल येतोय. चांगला स्ट्रोक ऑन साइडला. डीप मध्ये फिल्डर आहे. भावेश वेगाने बॉल पर्यंत येतोय. फक्त एकच धाव इथून कंप्लीट झाली. टीमची धावसंख्या या 1च्या मर्यादेने आतापर्यंत जर आपण पाहिली तर धावा लागल्यात 29 धावा. 29 रन्स. अजून देखील 3 बॉलच्या खेळीतून शिल्लक आहे.
यावेळी चांगला स्ट्रोक, फिल्डर आहे आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी यशच्या बॅटमधनं क्रॅकिंग षटकार. तर टीमची धावसंख्या 35 धाबा. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. महत्वपूर्ण षटकार आलाय यशच्या बॅटमधनं. या षटकाराची गरज होती. इथून मात्र बॅट्समन यश बाद होतोय. षटकार आल्यानंतर चांगला बॉल रिलीज झाला कामेश नाईकच्या दरम्यान. शॉर्ट ऑफ गुड लेंथ हा बॉल होता. बॅटची इनसाइड एज आणि तदनंतर इस्टनच्या मागे विकी बोईर जर आपण पाहिलं तर एक चांगली कॅच गॅदर करत असताना आणि बॅट्समन. तर चला नवीन बॅट्समन थोडासा लवकर तुम्ही आतमध्ये दाखल करा ही विनंती आहे उत्कर्ष दिवा या टीमला. संग्राम आलाय न्यू बॅटर मैदानावर. शेवटचा 1 बॉल शिल्लक आहे. तर चला
37 रनचं टार्गेट आहे. सलामीची जोडी भावेश नाईक आणि विकी भोईर दाखल झाले. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज संग्राम, त्याने पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आपल्या टीमसाठी. ही मॅच खूप इम्पॉर्टंट असणार आहे दोन्ही टीमसाठी. पहिला बॉल भावेश नाईकसाठी, एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. व्हाईट बॉलचा इशारा जरूर आला एम्पायरच्या दरम्यान. व्हाईट बॉल आणि +1 या 2 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. खराब सुरुवात संग्रामच्या दरम्यान. तुमची सुरुवात हे तुमचं शेवट ठरवत असते. व्हाईट बॉलने सुरुवात जरूर झाली, परंतु इथून कमबॅक करावं लागेल या मॅचमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल. अयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीमसमोर. हा बॉल देखील खराब आहे. व्हाईट +1 या 2 धावा आणखी धावफलकावर ॲड केल्या जातील. वेग जर आपण पाहिला ना अंकित सर, तो वेग खूप आहे या गोलंदाजाकडे, परंतु टप्पा इथून मात्र पकडावा लागेल. यावेळेचा बॉल चांगला बॉल. घोषित रिजनमध्ये हा बॉल दाखल झाला. एक सिंगल. टीमची धावसंख्या 5. घोषित रिजनमध्ये हा बॉल दाखल होतोय. आणखीन एक सिंगल. चांगला बॉल संग्रामचा. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 6 धावा, 6 रन्स. वॉट अ बॉल. काय बॉल रिलीज झालाय. यष्टीरक्षकाला बीट केला हा बॉल आणि सरळ हा बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिजनमध्ये. आणखीन एक सिंगल. कमबॅक केलं इथून संग्रामने. पहिल्या 2 बॉलवर जर आपण पाहिलं तर व्हाईट प्लसच्या धावा जरूर आल्या, परंतु तदनंतर चांगलं कमबॅक संग्रामच्या दरम्यान. 3 चेंडू रिलीज झालेत आणि 6 धावा या गोलंदाजाने आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या टीमसाठी. 37 रनचं लक्ष्य आहे, तर 7 धावा. आणखीन एक चांगला बॉल. डॉट बॉल येतोय. तर 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळचा बॉल दांडी 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 गुल आणि भावेश नाईक इथून मात्र परतलाय. स्टंप जर आपण पाहिला तर 3-4 फूट दूर उडलाय. एवढा वेग होता या बॉलला. कॅप्टन जबाबदारी घ्यावी लागेल सचिन नाईकला या मॅचमध्ये. 7 धावा जरूर झाल्यात, 1 विकेट जरूर पडले. अयांश 11 मच्छिंद्र स्मृती धारावी टीमची. तर शेवटचा बॉल. यावेळेचा बॉल चांगला स्ट्रोक ऑन साइडला. डीपमध्ये फिल्डर आहे आणि हा बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या बॉलवर आलाय चौकार सचिन नाईकच्या बॅटमधनं. 1 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या
धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते ती मात्र 11 धाबा. 11 रन्स, 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये इथून मात्र धाबा करायच्या आहेत 26. 18 बॉल आणि 26 धावेचं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. शेवटच्या बॉलवर जो चौकार आला तो खूप इम्पॉर्टंट होता, कारण की विकेट पडल्यानंतर नवीन बॅट्समन जेव्हा मैदानात येतो तेव्हा अटॅकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु बॅटचा फेस खोलत असताना ऑनसाईडला चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला सचिन नाईकने आपल्या टीमसाठी. 4 धावा खात्यामध्ये ॲड केल्यात. षटक क्रमांक 2 कोणता गोलंदाज हाताळेल तर चला टीम मीटिंग करू नका जास्त. उत्कर्ष दिवा टीम. तर षटक क्रमांक 2 गोलंदाज आलाय राहुल. एक्सपिरियन्स मॅन, अनुभव आहे. तर पहिला बॉल जर आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला हा बॉल खेळण्याचा प्रयत्न सुरू झाला विकी बोईरीच्या दरम्यान, परंतु डॉट बॉल येतोय. हायम ॲक्शन आहे या गोलंदाजाची. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली राहुलने. पुढचा बॉल विकी स्टार्किंगला चांगला बॉल स्किड झाला, पडल्यानंतर डॉट बॉल येतोय. बॅक टू बॅक दुसरा बॉल डॉट आलाय. आतापर्यंत बॅक टू बॅक 2 बॉल इथून मात्र डॉट बॉल आलेत. यावेळचा बॉल बॅटचा फेस ओपन करायचा होता. एक्स्ट्रा बाउन्स होतं या बॉलला. स्टिकर एंडला लागल्यानंतर हा बॉल चाललाय सरळ गोष्टी रिजनमध्ये. टीमची धावसंख्या 1 ने वाढते. धावा लागल्या आतापर्यंत 12. 12 रन्स ऑन दी स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग करत असताना अयांश 11 मच्छिंद्र स्मृती दारावे टीमच्या दरम्यान. बॅटची एज. हा बॉल चाललाय घोषित रिजनमध्ये. आणखीन एक सिंगल कमबॅक केले उत्कर्ष दिवा या टीमने या मॅचमध्ये. पहिले 2 बॉल जर आपण पाहिलं तर थोडेसे खाली राहिले. यावेळेचा बॉल ऑफस्टिकच्या बाहेर रिलीज झाला. इनसाइड आउट हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता विकी बोईरच्या दरम्यान. आतापर्यंत 2 धावा या ओव्हरमध्ये खर्च झाल्यात. राहुल गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. आणखीन एक तेज तरार बॉल बीट केलं इथून मात्र यष्टीरक्षकाला. बॉल चालला बाईच्या स्वरूपात. आणखीन एक सिंगल येते. संघर्ष करतो इथून मात्र विकी बोईर. खूप चांगला बॉल रिलीज झालाय. शेवटचा बॉल आहे, अंतिमचा चेंडू. यावेळेचा बॉल देखील खाली टाकलाय. षटक क्रमांक 2 इथे संपले. 2 ओव्हरचा खेळ इथून समाप्त झालाय. लाजवाब गोलंदाजी हाताळली राहुल याने. फक्त 4 धावा आपल्या टीमसाठी त्यांनी खर्च केल्यात. व्हॉट अ स्पेल. महत्त्वपूर्ण षटक होतं. जबाबदारी घेतली स्वतःवर. आपला एक्सपिरियन्स दाखवला या मैदानावर आणि अनुभव.
तर 15 धावा, 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये धावा करायच्या आहेत 22. प्रति ओव्हरमध्ये धावा कराव्या लागतील, इथून मात्र 11. 12 बॉल आणि 22 धाव्यांची गरज. यश आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. स्वतः टीमचा कॅप्टन. बॅटिंगवर जबाबदारी होती, पण थोडंसं निराश केलं आपल्या टीमला. बारा बॉलमध्ये करायचे आहेत 22. यशचा पहिला बॉल. आडव्या बॅटने हा स्ट्रोक लॉफ्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली जाते. तर त्याचबरोबर सन्माननीय अतिथी प्रशांतजी पाटील यांचं देखील इथं आगमन झाले आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. तर यावेळी पाहिलं तर एक सिंगल जरूर स्ट्राईक रोटेट केली जाते. यश, व्हॉट अ बॉल, परफेक्ट यॉर्कर. आणि हा बॉल चाललाय लॉंग स्टॉपला. आणखीन एक सिंगल. ही ताकद आहे उत्कर्ष दिवा टीमची गोलंदाजी. आतापर्यंत जेवढे गोलंदाज आपण पाहिले ते चांगलेच ठरलेत या खेळपट्टीवर. आणखीन एक डॉट बॉल, आणखीन एक सिंगल येते. टीमची धावसंख्या जर आतापर्यंत पाहिली तर आपण 17 धावा. पहिल्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आयन्स 11. तर 18 धावा झाल्यात. तर 2 बॉलचा खेळ इथून शिल्लक आहे. 8 बॉल आणि 19 धावा करायच्या आहेत. 8 बॉल आणि 19 धाब्यांची गरज. यावेळचा बॉल स्लॉट मध्ये होता विकी भोईरच्या बॅट मधनं. चोवीस धावा. 7 बॉल आणि धावा करायच्या 13. हा बॉल खूप इम्पॉर्टंट असणार आहे उत्कर्ष दिवा टीमसाठी. 7 बॉल आणि 13 या धावसंख्येची गरज. व्हाईट बॉल. प्रेशर आहे गोलंदाजावर. दडपण आपल्याला पाहायला मिळते. 7 चेंडू 12 धावा, 12 धावा 7 चेंडू. सात बॉल आणि 10 धावा. 7 बॉल मध्ये 10 धावा. आणखीन एक खराब बॉल. नो +1. हे काय घडलंय या मॅच मध्ये. जिथे धावा करायच्या होत्या 8 बॉल आणि 19 ते इक्वेशन. आता मात्र 7 बॉल मध्ये 8. खराब गोलंदाजी यशच्या दरम्यान. चला टीम मीटिंग जास्त करू नका. तर एक सिंगल आली. 6 बॉल मध्ये धावा करायच्या 7. तर चला टॉस साठी या गावदेवी दिवाळी टीमचा कॅप्टन आणि ठाकूरवाडी सीबीडी टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी यायचे.
तर 6 बॉलमध्ये धावा करायच्या 7. गोलंदाज विराजला येथून विक्रम करावा लागेल जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर. 6 बॉल आणि 7 धावा. पहिला बॉल यावेळचा